आपण देखील आपल्या पत्नीचे अंतःकरणामधले जे दोष आहे त्याचं निवारण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। की आपल्या पत्नीच्या अंतःकरणामध्ये जर कधी काही दोष असेल तर कितीही तिने संसार थाटवण्याचा प्रयत्न केला तर तो संसार कधीच पूर्ण होऊ शकत नाही। का तर तिच्या अंतःकरणामध्ये दोष आहे आणि जोपर्यंत अंतःकरणामधले पोटातले दोष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खरा परमार्थ आणि खरा प्रपंच तिला कळू शकत नाही। म्हणून ज्यावेळेस कृष्ण परमात्मा यमुनाच्या त्या डोहामध्ये जाणार आहे त्यावेळेस कृष्ण परमात्मा अगोदर चेंडू फळी खेळत होते। काय चेंडू फळी खेळ खेळत होते। आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर क्रिकेट कृष्ण परमात्मा खेळत होते आणि कृष्ण परमात्म्याने असा तो चेंडू मारला, एवढा जोरात तो चेंडू मारला की तो यमुनेच्या डोहामध्ये तो चेंडू गेला। आपण चेंडू मारल्याच नंतर तो पाण्यामध्ये तरंगतो का तो खाली जातो? चेंडू आपला वर तरंगतो ना। पण तिथं असं घडलं कृष्ण परमात्म्याने जो डोहामध्ये तो चेंडू मारला ना तर तो चेंडू वर नाही राहिला, तो चेंडू खाली गेला। आणि प्रत्येक गोपाळ रडत होते। कृष्ण परमात्मा ज्यावेळेस त्या डोहामध्ये चेंडू आणण्यासाठी गेले तर त्यावेळेस प्रत्येक गोपाळ एकमेकाला म्हणत होता, सांग पेद्या हरीचा चेंडू, सांग पेद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना। पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा प्रत्येक गोपाळ म्हणत होते, सांग पेद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा। प्रत्येक जण बाहेर जे गोपाळ होते ते तळमळ करत होते। शेवटी आपल्याला माहिती आहे की भगवान परमात्मा त्या कालियाच्या फणावरती नृत्य करतात आणि देवाने एवढे नसले त्या फणावरती एवढे नसले की नृत्याची देवता असणारी नटराज